नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। तर पहिला प्रश्न होणार, भारताच्या निर्यातीत कशात लक्षणीय वाढ झाली आहे? तर याचं उत्तर होणार कोर गटात 27.7% वाढ। पुढील प्रश्न, के संजय मूर्ती यांचे नवीन पद काय आहे? तर याचं उत्तर होणार नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG। पुढील प्रश्न, के संजय मूर्ती कशाचे सचिव आहेत? तर याचं उत्तर होणार उच्च शिक्षण विभाग। पुढील प्रश्न, काठमांडूमध्ये कोणत्या विषयावर उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे? तर याचं उत्तर होणार सीमा सुरक्षा। पुढील प्रश्न, बेकायदेशीर प्रवेश रोखण्यासाठी बैठकीची मुख्य उद्दिष्ट काय आहेत? तर याचं उत्तर होणार गुन्ह्यांचे व्यवस्थापन। पुढील प्रश्न, 2022 पासून कितवी ग्लोबल फ्रेट समिट आयोजित करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होणार 3री। पुढील प्रश्न, ग्लोबल फ्रेट समिटचा प्रारंभ कधी झाला? तर याचं उत्तर होणार 18 नोव्हेंबर। पुढील प्रश्न, ग्लोबल फ्रेट समिट कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर याचं उत्तर होणार दुबई। पुढील प्रश्न, क्वांटम माहितीची मूलभूत एकके काय आहेत? तर याचं उत्तर होणार क्वांटम संगणक। पुढील प्रश्न, ग्लोबल फ्रेट समिटची थीम काय आहे? तर याचं उत्तर होणार उद्याच्या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी अभिनय करणे। पुढील प्रश्न, G20 मधील नेते कुठे एकत्र आले? तर याचं उत्तर होणार रिओ दी जानेरो। पुढील प्रश्न, ग्रीन एनर्जी कॉरिडॉर 2 योजना कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर होणार तामिळनाडू। पुढील प्रश्न, 2023-24 मध्ये भारतातील ट्यूना माशांच्या निर्यातीमध्ये किती टक्के वाढ झाली? तर याचं उत्तर होणार 31.83%। पुढील प्रश्न, हिंद महासागर जगाचा ट्यूना पुरवठ्यात किती टक्के योगदान करतो? तर याचं उत्तर होणार 21%। पुढील प्रश्न, सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग कोणत्या मंत्रालयाने आयोजित केला? तर याचं उत्तर होणार बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय। पुढील प्रश्न, अध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा कुठल्या देशाचे अध्यक्ष आहेत? तर याचं उत्तर होणार ब्राझील। पुढील प्रश्न, केंद्रीय विद्युत प्राधिकरण CEAचा अहवाल कोणत्या तंत्रज्ञानाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर होणार अक्षय ऊर्जा पारेषण क्षमता सुधारणा। पुढील प्रश्न, भारताचे ट्यूना निर्यात केंद्र म्हणून कोणते द्वीपसमूह लक्षित केले आहेत? तर याचं उत्तर होणार अंदमान आणि निकोबार बेटे। पुढील प्रश्न, सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग कोणत्या संशोधन संस्थेशी संबंधित आहे? तर याचं उत्तर होणार ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन ORF। पुढील प्रश्न, भारताच्या सागरी उद्योगात महत्त्वपूर्ण प्रगतीवर भर देताना कोणत्या विषयांवर लक्ष देण्यात आले आहे? तर याचं उत्तर होणार समुद्री लॉजिस्टिक, बंदरे आणि जहाज बांधणी। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।